सांगली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्याच अनुषंगाने गेली 3-4 वर्ष काँग्रेसचे विशालदादा पाटील यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला। त्यांना असं वाटत होतं की हा मतदारसंघ काँग्रेसच लढवेल, पण काही अज्ञात शक्तीकडून विशालदादा पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट मिळवूनच द्यायचं नाही असं ठरवलं आहे की अदृश्य शक्तीकडून सांगली लोकसभा मतदारसंघ जिंकायचा असेल तर काँग्रेसकडून विशालदादा पाटील यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे असे सर्वसामान्य जनतेतून मागणी आहे। तसेच ग्रामीण भागातून सुद्धा विशालदादा पाटील यांनाच पसंती मिळते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।